तर आपण बैलगाडी क्षेत्र म्हटलं की 3 फेऱ्याची मैदान येतात, बिनजोडची मैदान येतात. त्यातील 3 फेऱ्याची मैदान जवळजवळ सगळ्यांनाच माहित आहेत. पण बिनजोडचे जे मैदान असतात त्या बिनजोडचे मैदान म्हणजे काय, त्यामध्ये निकाली पद्धत कशी असते, कसं पूर्ण मैदान भरतं, हे आपण आज आपल्यासोबत आहेत विकास ड्रायव्हर आपशिंगचे. त्यांना आपण हे सगळं विचारणार आहोत. तर चला दादा, नमस्कार. नमस्कार. मला सांगा, हे बिनजोडचं मैदान भरतं, काय सांगायला बिनजोडच्या पूर्ण मैदानाविषयी कसं सगळं असतं? बिनजोडचं मैदान कसं असतं म्हणजे आपण आपल्या पद्धतीनं जोड उरकायचा आणि आपल्या लेवलचा जोड बरोबर गावतो. मग दोघांनी काय असेल तर रक्कम ठरवायची, 4,000, 5,000, 10,000, म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. आणि 2 गाड्याची शर्यत लागते. खाली हुशार पंच असतो, 4 बैल समान झालं की हुशार पंच हुशार म्हणत असतोय. बिनजोडचा नियम असा असतोय, गाडी मागं कुठं पण जाऊ द्या, पण देवापासून गाडी आपापल्या रस्त्यानं चालली पाहिजे आणि ज्याचा बैल सुत्त उडल त्याचाच निकाल असतोय. 3 फेऱ्याच्या मैदानात सामना बिमना द्यायला येतो, पण बिनजोडच्या शर्तीत शक्यतो सामना द्यायला येत नाही. ज्याच्या बैल सुत्त उडल ना त्याच गाडीचा निकाल असतोय. फक्त बिनजोडच्या अड्ड्यात गाडी देवावरून सरळ यायला लागते, मागं गाडी कुठं पण जाऊन काय अडचण येत नाही. मला सांगा, जे नवीन असतील त्यांना देवा, जसं तुम्ही देवा जसं म्हटला, सुद्ध जसं म्हटला, ते शब्द समजणार नाहीत, तर त्यांना तुम्ही ते शब्द फोडून कसे सांगाल? सूत म्हणजे काय असतंय, निकाल रेषेला जो धागा असतो ना त्याला सूत म्हणतात. आणि देव असतो तो निकाल रेषेच्या मागच्या साईडला 100 फुटावरती एक दगड उभा केलेला असतो, त्याला आपण देव म्हणतो. असं असतं. आणि बिनजोडचं मैदान आपल्याकडे आता सुरुवात व्हायला लागली, काय सांगाल बिनजोडचे मैदान आपल्या साईडला झाली पाहिजेत का? घाटावर सुरुवात झाली, काय सांगाल बिनजोडच्या मैदानाविषयी? बिनजोडची मैदान आपल्या भागात झालीच पाहिजेत. काय असतंय, अड्ड्यात काय होतंय, तीच बैल तीच फायनल राहतात. बिनजोड मध्ये 2 गाड्यातली एक गाडी जिंकत असते. म्हणजे 300, आता प्रत्येक अड्ड्यात ना 600-700 गाड्या येतात. 700 गाड्यातल्या 300 गाड्या बिनजोडच्या शर्तीत विजयी होतात आणि 3 फेऱ्याच्या मैदानात फक्त 8च गाड्या विजयी होतात. मग 300 गाडी मालकाच्या चेहऱ्यावर असणारा आनंद हा फक्त बिनजोडमुळेच मिळतो. आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या बिनजोड खेळलेले? आम्ही म्हणजे दरवर्षी आम्ही टॉपचेच बिनजोड करतो. प्रत्येक आठवड्यात आमच्या 10 ते 12 शर्ती होतात. चालेल. तर आपण बघितलं बिनजोड मध्ये कसं मैदान भरतात, आणि मला काय सांगाल, 3 फेऱ्याचे मैदान आणि बिनजोड मध्ये कुठली मैदानं जास्त झाली पाहिजे ना, कुठली मैदानं चांगली? आपल्याकडे यात्रेच्या दिवसात ना यात्रेचीच मैदान 3 फेऱ्याची झाली पाहिजेत, पण पावसाळ्याच्या दिवसात ते बिनजोडचीच मैदान झाली पाहिजेत. काय होते, पावसामुळं नक्की नसतंय, म्हणजे पाऊस कधी येईल निसर्गाचं कोणाच्या हातात नाही. त्यामुळं बिनजोड झाले कसं, एका फेऱ्यात खेळ ओके. नाहीतर काय विषय होतोय, 3 फेऱ्याचं गट पळणार, सेमी पळणार, फायनल पळणार, असा विषय होतोय. चालेल. तर आपण बघितलं बिनजोडचं सगळं नियोजन कसं असतं, बिनजोडची मैदानं कशी भरतात. विकास ड्रायव्हर आपशिंगचे, त्यांना भरपूर अनुभव आहे बैलगाडी क्षेत्रात, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाने सगळं बैलगाडी क्षेत्राबद्दल, बिनजोड मैदानाबद्दल सांगितलं. दादा, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितल्याबद्दल. थँक्यू.